कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई मी काय बोलतो ते ऐक ना आई, ऐक। आदित्य, तू इतका आगतिक आणि उतावीळ का वागतोयस? मी तुला सांगितलं होतं की तिथलं काम संपवूनच परत यायचं। इथे येऊन प्रेस समोर तू मला उलट प्रश्न काय विचारतोयस? आपण काय वागतोय ह्याचं भान आहे का तुला? आई तिकडचं सगळं सोड, पण इथं जे काय चालू आहे ते बघून मला खरंच कळत नाही मी काय रिॲक्ट होऊ। आई हे बघ, तू तिकडच्या कामाची काळजी करू नकोस, मी सगळं करेन मॅनेज। पण मला खरंच विश्वास बसत नाही, तुम्ही इतका मोठा निर्णय तू घेतलाय हा निर्णय। माझा निर्णय चुकलाय असं वाटतंय का तुला? तुला विश्वास नाहीये माझ्या निर्णयावर? आदित्य, तुझ्या डोळ्यात मला अविश्वास दिसतोय। याआधी कधीही मी घेतलेल्या कुठल्याही निर्णयावर तू प्रश्न उपस्थित केलेला नाहीस। मी निर्णय घेत गेले आणि तू ते निर्णय डोळे झाकून मान्य करत गेलास। याआधी कधीही तू माझ्या निर्णयावर शंका उपस्थित केलेली नाहीये, मग आजच काय झालंय? आई हे बघ मी म्हणतच नाहीये तू चुकीचा निर्णय घेतलायस। मला फक्त असं वाटतं की हा निर्णय प्रॅक्टिकली विचार न करता इमोशनली घेतलेला आहे। आई पारू आपल्या कंपनीची ओळख आहे, तळागाळातून आलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करते ती। तिच्या ब्रँड अँबॅसेडर असण्याने बऱ्याच लोकांना ही कंपनी आपलीशी वाटते, जवळची वाटते। पारूची भाषा, तिचं राहणं, तिचं स्वभाव, तिचे कपडे हे सगळं लोकांना खूप आवडतं। आणि ती इतक्या कन्व्हिन्सिंगली एखादी गोष्ट बोलते की लोकांना ते खोटं अजिबात वाटत नाही। आणि म्हणूनच तर आपल्या कंपनीच्या ग्रोथ मध्ये बदल दिसलेले आहेत। आणि आता जर का आपण आपली कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलली तर लोक आपल्या प्रोडक्टशी कनेक्ट नाही होऊ शकणार। आपल्या कंपनीचं खूप नुकसान होईल। नफा नुकसानीचा विचार किर्लोस्करांनी कधीच नाही केला आणि मी तोटा आणि फायदा ह्यासाठी बिझनेस करतच नाही। हा बिझनेस मी उभा केलाय माझ्या कष्टावर, धाडसावर आणि अडचणींच्या वेळी घ्याव्या लागलेल्या अवघड निर्णयांवर। आणि मी घेतलेले निर्णय हे आपल्या बिझनेस साठी योग्यच होते हे सिद्ध झालंय। आणि त्याचमुळे आज किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज इतक्या उंचीवर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे माझा बिझनेस कसा चालवायचा हे प्लीज मला कुणीही शिकवू नये। अहिल्या जरा शांत राहा तू। आदित्य व्यवस्थितच बोलतोय, फक्त बाबा एक मिनिट। आई हे बघ तुझ्या निर्णयाने कंपनीला फायदाच झालेला आहे। नाही आपली कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पण विचार करतेस ना का? आपल्या एखाद्या निर्णयाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची काळजी घेतो ना आपण। मग आता या तुझ्या निर्णयाने कोणावर अन्याय होत नाहीये याची खात्री आहे का तुला? अहिल्यादेवी किर्लोस्कर कधीच कुणावर अन्याय नाही करत। आई पण यावेळी अन्याय झालाय, आणि तोही आपल्या पारूवर। तिची काही चूक नसताना तिला हे ब्रँड अँबॅसेडर पद सोडावं लागतंय। चुकतोयस तू आदित्य। एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध एखादं काम करायला भाग पाडणं हा त्याच्यावरचा अन्याय असतो। आणि पारूला तर ब्रँड अँबॅसेडर बनायचंच नव्हतं, ती अपघाताने ब्रँड अँबॅसेडर झालीये। अर्थात तिने तिच्या कर्तृत्वाने ती त्या पोझिशनसाठी योग्य आहे हे सिद्ध करून दाखवलं। पण जर तिला मनापासून ते काम करायचंच नसेल तर आपण लादायचं का तिच्यावर? कोण म्हटलं असं? पारू तुला बोलली का की तिच्यावर हे काम लादलं गेलंय म्हणून? तिची अजून हिंमत झालेली नाहीये माझ्या समोर येऊन हे बोलायची। पण मला माहितीये सत्य हेच आहे की पारूला स्वतःला हे पद नकोय। आई नाही, आई पारू तिचं काम खूप एन्जॉय करते, मी स्वतः बघितलंय। पारू असं बोलूच शकत नाही। म्हणजे आदित्य, तू माझ्यावर पण अविश्वास दाखवतोयस? मी खोटं बोलते असं वाटतंय तुला?
तू आज पारूची बाजू घेऊन माझ्या विरोधात उभा राहिलायस? याआधी असं कोणाच बद्दल करावंसं नाही वाटलं तुला? मला आत्ताच्या आत्ता पारूशी बोलायचंय. तुम्हाला माहितीये का, ही अनुष्का दिसते तेवढी साधी नाहीये बरं का. मागच्या वेळी तुम्हाला आठवतंय का, दिशाने सुद्धा असाच ब्रँड अँबॅसेडर व्हायचा प्रयत्न केला होता, पण तिची डाळ कोणी शिजून दिली नव्हती. ती पारू सुद्धा ब्रँड अँबॅसेडर पदाला जसं गुळाला मुंगळा चिकटतो ना, तशी चिकटून बसली होती. पण अनुष्काने करून दाखवलं. जे दिशासारख्या मुलीला नाही जमलं ना, ते या अनुष्काने केली. म्हणून मी सांगतेय, ही ना जरा जास्त डेंजर आहे. कसा वाटला आजचा कार्यक्रम? आवडली का नवीन ब्रँड अँबॅसेडर? नाही, ह्यांच्यापेक्षा पारूच छान आहे. अहिल्या मॅडमनी उगीच तिला बदलला. मला पारू आवडते. का रे बाळा, अनुष्का मॅडम सुंदर नाहीत का दिसत? सुंदर दिसून काय बघाय, या मॅडम पारू सारख्या आपल्या नाही वाटत. पारू कशी आपल्यासारखी साधी आहे. बरं झालं, या अनुष्काला आरसा दाखवणार ना कोणीतरी पाहिजे होतं. मला तर वाटतं रवी बरोबर बोलते. नाही म्हणजे माझंही तेच मत आहे. पारू कंपनीचा चेहरा आहे. अहिल्या मॅडमनी कंपनीचा चेहरा बदलायला नको होता. पारू कंपनीची ओळख आहे. लोकांना ती आपली वाटते. सगळे तिला किर्लोस्कर कंपनीचा आणि किर्लोस्कर परिवाराचा भाग मानतात. मला तर वाटतंय अहिल्या मॅडमने हा निर्णय घ्यायला नको होता. लोक अनुष्का मॅडमला स्वीकारतील असं वाटत नाही. त्यांना हा निर्णय बदलावाच लागेल. पारू, स्पष्टच विचारते, सरळ उत्तर दे. तुला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं होतं? तुला हे पद हवं होतं? पारू अगं, आता तरी बोल ना स्वतःसाठी. तुला ब्रँड अँबॅसेडर बनायचं नव्हतं. तू नाईलाजाने झालीयस. हे खरंय की नाही? खरं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.